नमस्कार मैत्रिणींनो, चला आज खूप दिवसानंतर मोठा व्हिडिओ मी बनवत आहे. आणि आज तसं कारणही खास आहे, कारण आज आहे आमची ॲनिव्हर्सरी आणि लग्नाला चक्क 15 वर्ष पूर्ण झालेले आहेत. त्यानिमित्तच आम्ही दोघंजणं थोडंसं बाहेर निघालेलो आहोत आणि म्हटलं चला मोठा व्हिडिओसुद्धा शूट करावा आणि तुमच्याबरोबर हे सगळे मोमेंट्स शेअर करावेत. तर चला आम्ही निघालेलो आहोत सकाळी सकाळी लवकरच श्री क्षेत्र नारायणपूर इथे श्री दत्त महाराजांच्या दर्शनासाठी, कारण दरवर्षी ॲनिव्हर्सरीला पहिल्यांदा आम्ही इथेच येत असतो दर्शनासाठी. तर चला तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ थोडा जरी कुठे चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. घरापासून अगदी जवळ आहे, एक 15-20 मिनटाच्या अंतरावरच तर आम्ही इथे पोहोचलेलो आहोत. आणि सोमवार आहे आज, त्यामुळे गर्दी तर अजिबातच नव्हती आणि सकाळी लवकर आलो होतो त्यामुळे थंडी मात्र भरपूर होती. तर छान फुलं वगैरे घेतली आणि दर्शनासाठी आम्ही आत निघालेलो आहोत. आणि आत ना फार काही कॅमेरा वगैरे अलाउड नाही आहे, तरी थोडंसं शूट केलं आहे मी, पण फार काही शूट करायचं जमलं नाही. आणि असं पब्लिकमध्ये ना डायरेक्ट कॅमेरासमोर बोलायचं मला काही जमत नाही आणि मला ना म्हणजे सुचतच नाही काय बोलायचं, आणि त्यामुळे ना मी बऱ्यापैकी व्हॉइस ओव्हरच करत असते. पण आता थोडीशी अशी प्रॅक्टिस करणार आहे की मी असं डायरेक्ट कॅमेऱ्यासमोर बोलायचं, कारण मला तसं चांगलं वाटतं आणि तसं एडिट करायला पण बरं पडतं. तर चला छान असं आमचं दर्शन झालेलं आहे आणि तिथेच ना एक हॉटेलमध्ये आम्ही आलो आहोत चहा घेण्यासाठी. तर थंडी आहे त्यामुळे पहिल्यांदा चहाची आठवण येतेच. आणि आज ॲनिव्हर्सरी आहे जसं की मी तुम्हाला सांगितलं. तर 15 वर्ष पूर्ण झालेली आहेत लग्नाला आमच्या. आणि ॲनिव्हर्सरी म्हटलं ना की त्या दिवशी सगळ्याच जुन्या आठवणी अगदी ताज्या होतात, अगदी पहिल्या भेटीपासून सगळं. तर आमचं अरेंज मॅरेजच आहे, त्यामुळे पहिलं पाहण्याचा कार्यक्रम वगैरे हे सगळं काही आम्हाला अगदीच काल झाल्यासारखंच वाटत होतं. सगळ्या काही गोष्टी आठवल्या अगदी, कारण की काही गमती जमती झाल्या होत्या लग्नामधल्या वगैरे, ते सगळंच अगदी अगदी पहिल्यापासून आम्हाला आठवलं. आणि आता इथे दर्शन घेतल्यानंतर आम्ही पुढे निघालेलो आहोत वटेश्वराचे दर्शन घेण्यासाठी. घरी जातानाच आम्हाला रस्त्यामध्ये लागणार आहे, त्यामुळे म्हटलं चला तिथेही दर्शन घेऊयात. आणि आज सोमवार आहे तर तिथे दर्शन हे झालेच पाहिजे, त्यामुळे मग वटेश्वराचे दर्शन घेण्यासाठी निघालो होतो आम्ही. पण जाताना सगळे आमचे लग्नाच्या वेळेचेच विषय सुरू होते. काय काय मजा आली होती, काय गोंधळ उडाला होता, ते सगळं सुरू होतं आमचं. आणि ना अचानक लग्नाच्या रात्री काय झालं होतं, आदल्या दिवशी अचानक गावाकडचे ना 100 माणसं एकाच वेळेला आली. त्यामुळे ना रात्री आल्यामुळे ना थंडीचे दिवस होते आणि 100 माणसांचं अंथरूण पांघरून कसं ॲडजस्ट करायचं ऐन वेळेला रात्री, हा मोठा प्रश्न आमच्यासमोर उभा होता. कारण की ह्यांनी मला रात्री 12 वाजता फोन करून विचारलं की आता ह्यांच्या अंथरूण पांघरुणासाठी काय ॲडजस्टमेंट करायची. तर आता मी म्हटलं मला तर काही माहीत नाही, तुम्ही काय करणार असाल ते करा, असं आमचं चर्चा झाली होती ती. आणि दरवर्षी आम्हाला ह्या वेळेला त्याची आठवण येतेच, कारण खूप मोठी धांदल उडाली होती तेव्हा आमची. पण ते त्यावेळेला ना ॲडजस्ट होऊन गेलं होतं. चला ही मोठी स्टोरी होती आमच्या लग्नाची. आणि आता आम्ही आलेलो आहोत इथे वटेश्वराचे दर्शन घेण्यासाठी. तिथेही अगदी गर्दी नव्हती, तरी छान असे मस्त दर्शन झालेले. इथे आलं ना इथलं वातावरण इतकं छान आणि प्रसन्न आहे ना, अगदी दाट झाडी आहेत, खूप अशी शांतता आहे इथे. इथे आलं ना इथून लवकर जावंसंच वाटत नाही, खूप छान आहे इथे. तर चला इथेही आमचं छान असं दर्शन झालेलं आहे. आणि दर्शन झाले ना की इथला परिसर इतका सुंदर आहे ना की इथे फोटो काढल्याशिवाय इथून जाऊशीच वाटत नाही. त्यामुळे भरपूर फोटोसुद्धा आम्ही इथे काढलेले आहेत. आणि मध्ये आधी ना बऱ्याच जणांचे फोन पण येत होते, त्यामुळे फोनवर उत्तरं देणं तेही आमचं सुरूच होतं. आज आमचा ना ॲक्च्युली 1 डे ट्रिपसाठी कुठेतरी बाहेर जायचा असा प्लॅन ठरलेला होता खूप दिवसांपासून, जवळजवळ 1 महिन्यापूर्वीपासून. पण मुलांची एक्झाम ना अचानक ह्यावेळेस थोडी लेट झाली आणि नेमकं ह्याच दिवसांमध्ये एक्झाम सुरू झालेली आहे, त्यामुळे मुले स्कूलमध्ये गेलेली आहेत. त्यामुळे आमच्याबरोबर ते दोघंही तुम्हाला येथे सध्या दिसणार नाही आहेत. त्यानंतर आता त्यांना शाळेतनं आणायचं आहे, त्यामुळे थोडं घरी पण लवकरच जायचं होतं. मुलांना शाळेतनं घेऊन आलो आणि आम्ही लगेचच बाहेर जेवायला आलेलो आहोत, कारण मुलांची इच्छा असते बाहेर जेवायला जायची, पण एक्झाम आहे त्यामुळे आम्ही नको म्हणत होतो. पण त्यांनी काय ऐकलं नाही, मग आम्ही सगळेजण आलेलो आहोत बाहेर जेवणासाठी. आणि एक्झाम असल्यामुळे केवळ आमचा ना बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन जो आहे ना तो कॅन्सल झालेला आहे. आणि बऱ्याच वेळा असंच होतं, आम्ही बरेच प्लॅन बनवतो पण ते त्यातले 5-10% प्लॅन आमचे यशस्वी होतात, बाकीचे बऱ्यापैकी सगळे कॅन्सलच होत असतात बऱ्याच वेळा. त्यामुळे आता त्या गोष्टीची पण आम्हाला सवय झालेली आहे, त्यामुळे आता काहीच वाटत नाही. तर चला आता आम्ही इथे जेवण करून घेणार आहोत आणि संध्याकाळी ना अगदी साधं सिंपल थोडंसं सेलिब्रेशन करायचं आहे. तर मस्त व्हेज जेवणावर आम्ही इथे ताव मारलेला आहे आणि जेवणही अगदी छान आणि टेस्टी होतं हे.
आणि संध्याकाळी मग आता सेलिब्रेशन टाईम म्हणजे केक कटिंग करणार होतो. ॲक्च्युली आम्हाला ना फार असं काही केक वगैरे कट करायला आवडत नाही, पण मुलांची इच्छा असते आणि त्यांना केक खायचा असतो, त्यामुळे केक आणला होता. आणि आईंनी आमच्या दोघांचं छान असं औक्षण केलं आणि मुलांची मात्र घाई चालली होती केक खाण्यासाठी, त्यामुळे त्यांना जरा कामात लावलं होतं फोटो काढण्याच्या. तर आता इथे वेळ आहे केक कटिंग करायची, ज्याची मुलं मात्र आतुरतेने वाट पाहत होती. तर आमचं औक्षण आता झालेलं आहे आणि केक कट करून घेणार आहोत आम्ही इथे. तर तर आमचं असं हे साधं सिम्पल ॲनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला हा व्हिडिओ मी आता इथेच संपवते. भेटूयात पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. आणि हो, व्हिडिओला लाईक नक्की करा व्हिडिओ जर आवडला असेल तर.